संभाजीनगरला आज सकाळी लवकर आलो जरा. मला असं वाटलं की आज तरी संभाजीनगरचा उमेदवार जो कोणाचा असेल तो आमच्या खैऱ्यांच्या विरोधात, चंद्रकांतजी खैऱ्यांच्या विरोधात जाहीर करते. पण काय कळत नाही मला, काय चाचपडत बसले. चंद्रकांत खैऱ्यांच्या विरोधामध्ये उमेदवार मिळत नाही, म्हणजे शिवसेनेच्या उमेदवाराच्या विरुद्ध संभाजीनगरला उमेदवार मिळत नाही अशी माझी माहिती आहे. आणि हा जो काय मिंदे गट आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये ही जागा कोणी लढवायची ह्याच्यावरून वाद सुरू आहे. अर्थात ही जागा संभाजीनगरची कोणीही लढली आमच्या विरोधात तरी शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा विजय हा नक्की. संभाजीनगरमधले आमचे लाखो मुस्लिम बांधव हे शिवसेनेच्या समर्थनासाठी उघडपणे समोर आलेले आहेत. संभाजीनगरमधले आमचे दलित बांधव ही सगळी बंधनं झुगारून, सगळे अडथळे झुगारून चंद्रकांत खैरे यांच्या पाठीशी उभे राहिले. आत्ताच मला आमचे मित्र दलित पॅंथरचे अध्यक्ष इकडले प्रदेश अध्यक्ष रमेशभाई खंडागळे, भारतीय दलित पॅंथर यांनी संभाजीनगर लोकसभेचे शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांतजी खैरे यांना पाठिंबा जाहीर केला. म्हणजे अनेक संघटना, दलित समाजातल्या, मुस्लिम समाजातल्या अनेक संस्था या स्वतःहून पुढे येत आहेत आणि संविधान रक्षणासाठी, लोकशाही रक्षणासाठी आपण एकत्र राहून मोदींच्या हुकुमशाहीशी मुकाबला केला पाहिजे, पराभव केला पाहिजे, यासाठी एकत्र येत आहे. मराठवाड्यातलं चित्र असं आहे, मी शिवसेनेच्या बाबतीत सांगतो की शिवसेनेचे मराठवाड्यातले 4ही उमेदवार हे विजयी होत आहेत आणि फार मोठ्या ताकदीनं विजयी होत आहेत. शिवाय महाविकास आघाडी म्हणून विचार केला तर जालना असेल, नांदेड असेल, लातूर असेल, बीड असेल, इथे सुद्धा जिंकण्याच्या शक्यता या महाविकास आघाडीच्याच आहेत. या वेळेला जालना आणि लातूरमध्ये बदल घडेल हे मी तुम्हाला आत्ता खात्रीनं सांगतो. बीडमध्ये पंकजा मुंडे यांना निवडणूक आता सोपी राहिलेली नाही आणि नांदेडमध्ये आदर्श टॉवर हे महाविकास आघाडीच्या धडकेने कोसळून जाईल अशी पूर्ण खात्री आम्हाला आहे. आणि एकंदरीत मराठवाडा हा महाविकास आघाडीच्याच मागे राहील हे चित्र आता स्पष्ट झालेलं आहे. आणि या राज्यामध्येच, महाराष्ट्र राज्यामध्ये हे तुमचे देवेंद्रजी फडणवीस सांगतात मिशन 45 वगैरे ते त्यांच्याकडे, पण आमचा महाविकास आघाडीचा आकडा जो आहे 35+चाच आहे. 35+. आणि तो कोणी बदलू शकेल एवढी शक्ती, मग ती महाशक्ती असेल, अदृश्य शक्ती असेल, ती कोणामध्येही नाही. बोला. प्रकाश आंबेडकरांनी आरोप केला तुमच्यावर. कधी? महाआघाडीने काल आरोप केलाय. नवीन केलाय? नवीन आरोप आहे की 20 जागा तुम्ही भाजपसोबत फिक्स केल्या. म्हणजे काय असतं? फिक्सिंग करून घेतली. म्हणजे काय फिक्सिंग म्हणजे काय? त्या जागा तुम्ही त्यांना म्हणजे त्या 20 जागे आम्ही भाजपचा दारुण पराभव करणार आहोत, त्याला फिक्स म्हणतो आम्ही. प्रकाशजी ज्या फिक्स म्हणतायत जागा आम्ही भाजपबरोबर फिक्स केल्यात, तिथे भाजपनं आपला पराभव मान्य केलेला आहे. राजकारण आम्हालाही कळतं, देशाचं संविधान जास्त आम्हाला कळतं, कारण आम्ही तो संघर्ष करतो. आणि लोकमानस, जनमानस काय आहे महाराष्ट्रात आणि कोण कोणाविषयी काय बोलत आहे हे सुद्धा आम्हाला माहिती. या महाराष्ट्रामध्ये आम्ही माननीय प्रकाश आंबेडकर यांनी आमच्याबरोबर राहावं यासाठी आटोकाट प्रयत्न केले.
विनवण्या केल्या, प्रेमानं हातही जोडले की आपण चळवळीचं नुकसान करू नये अशी आमची भूमिका आहे. संविधान रक्षणासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिष्ठेसाठी महाविकास आघाडीबरोबर आपण यावं. या देशात लोकशाही धोक्यात आहे, हुकुमशाही धडक मारते, आपल्याला धडका मारते आणि अशा वेळेला प्रकाश आंबेडकर हे आमच्याबरोबर असावे ही आमच्या सगळ्यांची भूमिका होती. त्यांनी ज्या जागा मागितल्या त्यातल्या आम्ही त्यांना 6 जागा देऊ केल्या. हे जर मी खोटं बोलत असेल असं ते म्हणतात तर नाना पटोले आहेत, पृथ्वीराजजी चव्हाण आहेत. काल पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी सुद्धा काल त्या संदर्भात परखड वक्तव्य केलं. वंचित बहुजन आघाडी संदर्भात अत्यंत परखड वक्तव्य कोणी केलं असेल ते पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी केलं, कारण ते पाहत होते. पृथ्वीराज चव्हाण असतील, नाना पटोले असतील, बाळासाहेब थोरात असतील, जयंतराव पाटील असतील, शरद पवार साहेब असतील, या सगळ्यांनीच विनंती केली होती या आपण एकत्र जाऊ. पण ठीक आहे, त्यांची इच्छा, आम्ही त्यांच्याविषयी कायम आदरभाव ठेवू. त्यांनी त्यांचा एक मार्ग स्वीकारलेला आहे. पण तरीसुद्धा कधीतरी आमचे रस्ते एकत्र येतील. देश संकटात असताना, संविधान संकटात असताना जे एकजुटीच्या लढ्यामध्ये एकत्र राहत नाहीत, मला असं वाटतं की देश त्याची नोंद ठेवतो. आज बावनकुळेंनी एक ट्विट केलेलं आहे. तुषार गांधी आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये सुद्धा शाब्दिक युद्ध सुरू झाले. तुषार गांधी म्हणतात की प्रकाश आंबेडकरांची जी प्रामाणिक भूमिका प्रामाणिक नाही, त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला मतदान करू नका. आणि प्रकाश आंबेडकर म्हणतात की महात्मा गांधींनी इंग्रजांना पळवलं, तो विचार तुषार गांधींमध्ये नाही. असं दोघांमध्ये सध्या आता असं आहे की प्रकाश आंबेडकर साहेबांचं अनेकांशी वाद सध्या सुरू आहे. त्या वादामध्ये आम्ही का पडावं? आमची इच्छा होती त्यांना आमच्याबरोबर राहावं. आमची इच्छा होती की मुख्य प्रवाहामध्ये वंचित आघाडीनं सामील व्हावं. आमची इच्छा होती की आमच्या आंबेडकरी जनतेला महाविकास आघाडीच्या या महायात्रेमध्ये सामील करून घेता यावं. पण त्यांची भूमिका आणि त्यांचा विचार आणि त्यांचा निकाल वेगळा होता. त्याच्यामुळे मग आमचा नाईलाज झाला. पण आजही आम्ही सांगतो की त्यांच्यासाठी आम्ही सदैव आमचे दरवाजे उघडे ठेवले. बावनकुळेंनी एक ट्विट केलेलं आहे. ते असं त्याच्यात लिहिलेलं आहे की महाराष्ट्रात फक्त माझं नाणं चालणार ही उद्धव ठाकरेंची अहंकाराची भाषा आहे. लोकलमध्ये मुंबईकरांशी चर्चा केली असती तर मोदी की गॅरंटी या नाण्याचा खणखणीत आवाज आला असता. मोदीचं नाणं जे आहे बरं का, हे घासून पुसून गेल्या 10 वर्षात गुळगुळीत झालेलं आहे. मोदीने नोटबंदी केली आणि 2000ची नोट जी होती ती रद्द केली. ती रद्द केलेली नोट म्हणजे मोदी. ती आता चालत नाही. ती आता चालत नाही बाजारात. कोणतीही नोट जी मोदींनी बाजारात आणली होती ती आता चालत नाही. आता त्याच्यावरती मी काय बोलतो? आणि बावनकुळे हा कालबाह्य झालेला ढब्बू पैसा आहे बरं का. बावनकुळे हा कालबाह्य झालेला ब्रिटिशकालीन ढब्बू पैसा आहे. आता या ढब्बू पैशाला वाटत असेल की आपलं नाणं खणखणीत वाजतंय तर त्यांनी आपले कान जरा साफ करून घ्यावे. ते एक वाक्य असे लिहिले की उद्धव ठाकरेंनी सोनिया गांधीची गुलामी स्वीकारून स्वतःची गारगोटी केलेली आहे. हा, उद्धव ठाकरेंनी स्वतःची गारगोटी केली आहे. अच्छा अच्छा, ती स्वतःची गारगोटी आहे बघा जरा. नरेंद्र मोदी यांचं कालचं तुम्ही वक्तव्य ऐकलंय का? पराभूत मनोवृत्तीतून हल्ली नरेंद्र मोदी प्रचार सभातून बोलायला लागले. काल मोदी असं म्हणतायत की इंडिया आघाडीचे लोक हे मुघल प्रवृत्तीचे आहेत, मुघल विचाराचे आहेत. म्हणजे काय? इंडिया आघाडीचे लोक श्रावणात मटण खातात. हा काय प्रचाराचा मुद्दा होऊ शकतो? कोण मटण खाताय, कोण चिकन खाताय, कोण फिश खाताय? देशाचे प्रधानमंत्री जर प्रचाराचा स्तर इतक्या खाली आणत असतील याचा अर्थ त्यांना पराभवाची भीती सतावते.
त्यांच्याकडे विकासाचे आणि देशाच्या भविष्याचे कोणतेही मुद्दे नाही. खरं म्हणजे मोदी जे म्हणतात की विरोधक मटण खातात, पण मोदी आणि त्यांचा पक्ष स्वतःला हिंदुत्ववादी समजतो. बीफ निर्यात करणाऱ्या 5 कंपन्यांकडून, गोमांस निर्यात करणाऱ्या 5 कंपन्यांकडून भारतीय जनता पक्षानं 550 कोटी रुपये निधी घेतलाय. त्याच्यावर मोदींनी बोला. मग कोण मटण खात आहे आणि कोण गोमांस खात आहे 550 कोटीचं भारतीय जनता पक्षाच्या रूपानं, हे जनतेला कळू द्या. मोदींच्या पायाखालची वाळू सरकते आहे. त्याच्यामुळे मोदी अशा प्रकारची, बेताल म्हणणार नाही मी, की बिनबुडाची वक्तव्य करतात. विकासावर बोला. राहुल गांधींनी काल सांगितलंय आमचं सरकार आलं तर आम्ही 30 लाख रिक्त पदं भरू, याला दिशा म्हणतात. नोकऱ्या देऊ, याला दिशा म्हणतात. तुम्ही म्हणताय विरोधक मटण खाताय, हा तुमचा प्रचार. मग तुम्ही काय खाताय? भ्रष्टाचाराचं शेण खाण्यापेक्षा मटण खाणं चांगलं म्हणा. मुंबईच्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामध्ये तुमच्याकडून त्यांच्याकडे गेले रवींद्र वायकर यांना उमेदवारी देण्यासाठी भाजपचा विरोध सुरू झाला. आम्ही काय करू? असं आहे की हा जो मिंदे गट आहे, जो स्वतःला खरी शिवसेना समजतो, त्याची लायकी भाजपकडे दाखवत आहेत. यांचे उमेदवार भारतीय जनता पक्ष ठरवत आहेत दिल्लीत आणि महाराष्ट्रामध्ये. कोणाला उमेदवारी द्यायची त्यांच्या गटानं, शिवसेना समजणाऱ्या, हे भारतीय जनता पक्ष ठरवत आहे. याच्यावरून त्यांची लायकी काय आहे महाराष्ट्रात हे स्पष्ट होतं. अमोल कीर्तिकरांविरोधात प्रचारामध्ये भाजपची कोंडी होईल असं त्याच्यावर अमोल कीर्तिकरांविरोधात प्रचार करण्यासाठी भाजपची कोंडी होईल अशी भीती त्यांना वाटते. अमोल कीर्तिकर हे प्रचंड बहुमताने जिंकतील एवढं तुम्ही सांगू शकता. राऊत साहेब, मराठवाड्यात भीषण पाणी टंचाई आहे, त्यात गारपीट आणि अशा पद्धतीने काल झालेलं आहे. खूप गंभीर विषय आहे. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. रावसाहेब दानवेंकडे जा, ते केंद्रामध्ये मंत्री आहेत. त्यांना सांगा मोदींना इथे बोलवा आणि या विषयावर भाष्य करायला सांगा, या विषयावर कारवाई करायला सांगा. कोण मटण खाते आणि कोण चिकन खाते, यापेक्षा मराठवाड्यामध्ये पाण्याची टंचाई कशी दूर होईल त्याच्यावर बोला. देवेंद्र फडणवीस म्हणतात की आमच्याकडे नरेंद्र मोदींसारखा चेहरा आहे, विरोधकांकडे काहीच नाही. तो चेहरा आहे की मुखवटा येणारा काळ ठरला आणि हा चेहरा देशासाठी अत्यंत भयावह आहे. लोक घाबरत आहेत त्या चेहऱ्याला. भूत आला म्हणतात, भूत आलं. लोकांना आता हा चेहरा नको. मुलं घाबरत आहेत. गब्बर नंतर जर कोणता चेहरा लोक घाबरत असतील तर या चेहऱ्याला घाबरत आहेत. हा चेहरा नकोय लोकांना. बोलू द्या फडणवीसांना. बरं, काही भुताटकी आहे भाजप म्हणते, त्याचं नेतृत्व म्हणते. फडणवीस असंही म्हणाले की आमचा एक प्रवक्ता उभा करतो उद्धव ठाकरे यांच्यासमोर, करा आणि 10 कामं तरी सांगावेत. मोदींनी सांगावीत ना, म्हणून ते म्हणतात ना, विरोधक मटण खातात, विरोधक चिकन खातात, काँग्रेसवाले कारल्याची भाजी खातात. ज्या देशाचा प्रधानमंत्री 10 वर्ष राज्य केल्यावरती प्रचारामध्ये कारल्याची भाजी, मटण, चिकन आणतो, त्याच्याकडे कोणत्या मुद्द्यात विकासाचे? ते टोमण्यावर पण म्हणाले की टोमणे देतात सारखं आणि तुम्ही टोमणे मारत राहा. टोणग्यांना टोमणेच मारावे लागतात. एक सर्वे झालेला आहे, त्यामध्ये पुढारी आणि लोकनीती सर्वेक्षण झालं. एनडीएला 46% आणि इंडिया आघाडीला 34% कौल देण्यात आलेला आहे. असं सर्वे कोण करत आहे? पुढारी, CSDS आणि लोकनीती यांनी मिळून केलेला सर्वे आहे. करू द्या, काय हरकत. आणि पंतप्रधानांना नरेंद्र मोदी यांना 48% पसंती आणि राहुल गांधी यांना 27% पसंती. बघा, 4 जूनला निकाल लागल्यावरती तुम्हाला एक खरे आकडे कळतील. भारतीय जनता पक्ष 200ही पार करत नाही आणि आमची इंडिया आघाडी 310 ते 315 जागा जिंकून सत्तेवर येते. वडेट्टीवर असं म्हणतात की संजय राऊत जर का जागांची अदलाबदल करू शकतात तर त्यांनी उत्तर मुंबईच्या ऐवजी आम्हाला सांगलीची जागा द्यावी. उत्तर मुंबईची जागा त्यांनी आमच्याकडून मागवून घेतली म्हणून आम्ही त्यांना दिली. उत्तर मुंबईमध्ये जर शिवसेनेचा उमेदवार विशेषतः विनोद घोसाळकर यांनी जर निवडणूक ते लढू शकले तर 100% पियुष गोयल यांचा पराभव होतो. काँग्रेसलाही माहिती आहे. काँग्रेसकडे जर उमेदवार नसेल उत्तर मुंबई
तर त्यांनी मोठ्या मनानं ती जागा शिवसेनेकडे सुपूर्द केली पाहिजे. ती जागा शिवसेना लढेल मुंबईतली आणि एक खासदार राहुल गांधीच्या पार्ट्यात जाईल म्हणजे शिवसेनेचा. पण सांगलीतून विशाल पाटील बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत. मला असं वाटत नाही. जर ते सच्चे काँग्रेसवाले असतील, त्यांनी 2019 साली सुद्धा ही चूक केली होती, काँग्रेसच्या बाहेर जाऊन निवडणूक लढण्याची. आता परत त्यांनी ही चूक केली तर त्यांना राजकारणामध्ये भविष्य राहणार नाही. आम्ही त्यांना समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. काँग्रेस नेतृत्वाशी आमची चर्चा सुरू आहे. मला असं वाटतं यश मिळेल. गजानन कीर्तीकर म्हणतात की ईडीचे प्रयोग हे थांबवायला हवेत. कोणाला म्हणतायत? भाजपला. चांगली गोष्ट आहे. हळूहळू त्यांचं मतपरिवर्तन व्हायला लागलं, आनंदाची गोष्ट आहे. ईडीचे प्रयोग नाही, ईडीचे अघोरी प्रयोग आहेत. त्यामुळे त्यांच्या जागी आता रवींद्र वायकरांची चर्चा सुरू झालेली आहे. होऊ द्या ना. त्यांचं असं पण तिथे जिंकणार कीर्तीकरच म्हणजे अमोल कीर्तीकर. कंगना रनावत ने ऐसा कहा है कि वो राम सेतु की गिलहरी है. कल अपने भाषण में उन्होंने कहा है. कंगना की भाषण को इतने सीरियस मत लेना. कंगना रनावत की जो भाषण है इतना सीरियस लेने की जरूरत नहीं है. कंगना रनावत हिमाचल प्रदेश से चुनाव हार रही है. मैं आपको बता रहा हूँ. मोदीला ते प्रभू रामाची उपमा दिली, अवतार आहे असं सांगतात. आता कधी ते विष्णूचे अवतार असतात, कधी रामाचे अवतार असतात, कधी अजून काय अवतार असतात. ते अवतारी पुरुष आहेत. त्याच्यामुळे त्यांना अवतारी पुरुषाला 4 जून नंतर हिमालयात जावंच लागणार आहे झोला घेऊन. दुसऱ्यांसोबत सरकार केलं म्हणून मी यांचा टांगा पलटी केला असं एकनाथ शिंदे बोलतात. दुसऱ्यांसोबत म्हणजे दुसऱ्यांसोबत युती केली. तुम्ही कोणासोबत सरकार केलं? केलं. तुम्ही सध्या शिंदे गट हा भाजपच्या रखेलीच्या अवस्थेमध्ये आहे.